नमस्कार मंडळी, मी प्रिया. प्रीज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. तुम्ही नेहमीच अंड्याची आमटी किंवा अंडा तुम्ही खात असताना आज मी वेगळ्या टाईपमध्ये तुम्हाला अंडा करी कशी बनवायची हे तुम्हाला मी सांगणार आहे. आणि ते पण विथ रोट्या आहेत. तिथं मस्त अशा बटर तंदुरी रोटी आपण घरच्या घरी कशी बनवायची हे पण मी तुम्हाला सांगणार आहे. इथे बघा काय केलेलं आहे. पहिल्यांदा ग्रेव्हीसाठी मी मोठं आकाराचे कांदे 2 घेतलेले आहेत. ते अगदी पातळ चिरून घेतलेले आहेत. सोबत टोमॅटो पण चिरून घेतलेला आहे. थोड्या लसणाच्या पाकळ्या आणि आलं आहे. सुरुवातीला काय केलेलं आहे, थोडंसं अगदी तेल टाकून आपण कांदा आहे लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे. त्यासोबत टोमॅटो, आलं, लसूण छान असे भाजून घ्यायचे. तुम्हाला माझी ऑल इन वन ग्रेव्ही ही बघायची असेल रेसिपी तर ऑलरेडी चॅनलला टाकलेलं आहे. मी खाली लिंक पण देणार आहे. ऑल इन वन ग्रेव्ही मी नेहमी का म्हणते, कारण एकच ग्रेव्ही वापरून तुम्ही विविध प्रकारच्या भाज्या ग्रेव्हीतल्या बनवू शकता. इथं मी काय केलेलं आहे, नेहमीप्रमाणे मी अंडी तर शिजवून घेतलीच आहेत, पण त्यासोबत काय केलेलं, जी ग्रेव्ही आहे ग्रेव्हीमध्ये बघा अंडी आहेत अशा पद्धतीने सोडायची आहेत की पांढरं डील किंवा जे पिवळं आहे ते हलणार नाही आणि व्यवस्थित अशी हळूवारपणे मी सोडून घेतलेले आहेत बघा. आणि कमी गॅसवरती आपल्याला एक वाफ देऊन घ्यायची आहे. इकडे बघा सेम ग्रेव्हीची थोडीशीच ग्रेव्ही यूज करून मी तर आमटी बनवलेली आहे. त्यानंतर बघा रोटी, तर आपल्या व्हिडिओला मी ऑलरेडी चॅनलला रेसिपी अपलोड केली आहे. तंदुरी रोटी घरच्या घरी बनवायची कशी, छान अशी टम्म फुगणारी वगैरे. एक तर प्रमाण अचूक घ्यायचं. दुसरी गोष्ट म्हणजे त्यामध्ये जर तुम्हाला टिप्स सांगायच्या म्हटलं तर आंबट दह्याचा वापर करायचा नाही आहे. मी साखर अजिबात रोटीमध्ये वापरत नाही पीठ मळताना. आणि पीठ जास्त पातळ नसावं, मिडियम असावं, जास्त घट्ट पण नसावं, जास्त पातळ पण नसावं. आणि शक्यतो काय करायचं आहे, जी रोटी आहे ती उलट्या गॅसवरच भाजून घ्यायची आहे. आणि वरून तुम्हाला मस्त असं बटर किंवा घरगुती तूप जे आहे ते मी लावू शकता, कारण टेस्ट खूप छान लागते. आणि इकडे बघा आपली अंडी आहे ते वाफ दिली होती मी इथं कमी गॅसवर, छान अशी शिजलेले आहेत. एका बाजूने आपण पलटी करून घ्यायचं आहे जेणेकरून दोन्ही बाजून पण छान शिजतील. या पद्धतीने मी अंड्याची ग्रेव्ही करायचं कारण म्हणजे तुम्ही जेव्हा अंडी शिजवता आणि त्याला कट मारून फ्राय करता, त्याच्यापेक्षा अशा टाईपमध्ये तुम्ही ग्रेव्ही करून अंडी जर शिजवली तर अंड्यामध्ये पूर्ण मसाला आतमध्ये जातो आणि टेस्ट खरंच खूप छान लागते. काही वेळेला गरम अंडी सोलताना पण खूप त्रास होतो. आणि दुसरी गोष्ट, अंडी जर ताजे असतील तर त्याचे कवच पण निघण्यास प्रॉब्लेम येतो बघा. ह्या टाईपमध्ये ही ताजी अंडी होती, नीट सोलली गेलेली नाही आहेत. त्यामुळे ह्या 2-3 ज्या चुका आहेत ह्यामध्ये होतात आपल्या अंड्याची शिजवताना, त्या चुका कमी होण्यासाठी मी या टाईपची ग्रेव्ही बनवते, जेणेकरून तुम्हाला अंडी सोलायचा पण ताप नाही, काही नाही. आणि व्यवस्थित छान अशी टेस्ट लागते आणि एक वेगळीच रेसिपी तयार होते. तुम्हाला यामध्ये कोणती रेसिपी आवडली कमेंट करून नक्की सांगा. आणि घरी जरूर ट्राय करा. अंडा करी कशी वाटली कमेंट करा विसरू नका. इथे मी दोन्ही टाईपची अंडा करी दाखवलेली आहे. तुम्हाला यातली कोणती आवडली ते पण तुम्ही कमेंट करून नक्की सांगा.